पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाकणकर यांनी सकाळी मशीनची पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक अधिकारी यांनी चाकणकरांविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दिली होती। तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चाकणकर यांनी सकाळी मशीनची पूजा केली होती आणि त्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता। हाच तो फोटो होता जो तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अरुण, पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकरांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, नेमकं कारण काय? रुपाली चाकणकर ह्या मतदान केंद्रावरती गेल्या होत्या। पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या एका मतदान केंद्रावरती त्यांनी मतदान केंद्रावरच्या ईव्हीएम मशीनची पूजा केली आणि त्या प्रकरणी म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावरती आक्षेप घेतला आणि आचारसंहितेचा भंग होत असल्याचं सांगत सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्या तक्रारीवरून रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। नक्कीच धन्यवाद अरुण, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय या फोटोच्या माध्यमातून की पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली आणि त्यानंतर तो फोटो देखील व्हायरल करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला।